मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवण्यासाठी तालुकास्तरीय कार्यशाळा कर्जत पंचायत समिती कार्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आली होती। त्यावेळी गटविकास अधिकारी सुशांत पाटील तसेच आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडून प्रतिनिधी म्हणून प्रसाद थोरवे यांच्यासह अभियानाची माहिती देण्यासाठी विशेष प्रतिनिधी उपस्थित होते। उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालिंदर पाठारे, पाणीपुरवठा उपअभियंता अनिल मेटकरी, तालुका पशुधन विकास अधिकारी सचिन भोसले, तालुका गटशिक्षण अधिकारी अनंत खैरे, पर्याय विक्षाधीन वेक्ष गटविकास अधिकारी मितेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। राज्यात 17 सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण काम करण्याची संधी उपलब्ध होणार असून सरपंचांनी या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन प्रसाद थोरवे यांनी केले। सुरुवातीला या अभियानाची माहिती ग्रामपंचायत विस्तार अधिकारी उज्ज्वला भोसले यांनी दिली। गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 7 घटकांवर आधारित आहे। तालुक्यातील सर्व 55 ग्रामपंचायतमधील सर्व ग्रामस्थांनी मिळून एकत्रित काम केल्यास गावाचा विकास शक्य आहे। गाव अधिकाधिक स्वच्छ ठेवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करावेत तसेच जलसमृद्ध गाव करणे हा प्रमुख दृष्टिकोन आहे। राज्य शासन गावांच्या विकासासाठी अनेक योजना राबवत आहे। या अभियान कालावधीत आवास योजनेतील उद्दिष्टे पूर्ण करणे, ग्रामस्वच्छता, सुंदर शाळा उभारणे, महिलांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा बसवणे, सौर ऊर्जेचा वापर, महिला बचत गटांचे सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रांमध्ये ठोस कामगिरी करण्यावर भर दिलाय, असेही गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांनी सांगितले। कर्जत लाईव्हसाठी महेश भगत, नेरळ।